नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. निष्ठा आणि लोकसेवेचा मान. ढालगाव जिल्हा परिषद गटातून कुमार दाजी पाटलांनाच उमेदवारीचा ठाम विश्वास. राजकारणात निष्ठा, समाजकारणात समर्पण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात दूरदृष्टी असलेल्या कुमार दाजी पाटील यांनी ढालगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ढालगाव गटाच्या राजकारणाचे ते आधारस्तंभ असून माझी उमेदवारी निश्चित आहे असे त्यांचे मनोगत आहे. स्वर्गीय आर आबा पाटील यांच्या विचारांचे ते अत्यंत निष्ठावंत पाईक आहेत. आबांच्या घराण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कुटुंबासारखे संबंध आजही कायम आहेत. अनेक वर्षापासून ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. मायाक्का देवीच्या माध्यमातून शिक्षणाचा यज्ञ. राजकारण आणि समाजकारणासोबतच कुमार दाजी पाटील यांनी गोरगरीब व गरजूंच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून मायाक्का देवी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते अध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी 2 आश्रमशाळा सुरू करून पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आहे. त्यांची ही ज्ञानसेवा समाजासाठी दीपस्तंभासारखी आहे. ढालगाव गटावर प्रेमाची वेगळी छाप. ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये कुमार दाजी पाटलांच्या कामाची एक वेगळी अलंकारिक छाप दिसून येते. त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग घेतला आहे आणि वेळ प्रसंगी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या प्रेमळ आणि सहृदयी स्वभावामुळे त्यांनी मतदार राजाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कृतीतून समाजसेवेचा सुवर्ण ठसा उमटवला आहे. आमदार रोहितदादा पाटील यांच्यासाठी जीवाचे रान. स्वर्गीय आबा पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहितदादा पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी कुमार दाजी पाटील यांनी जीवाचे रान केलं. रात्रीचा दिवस केला. त्यांनी तळमळीने काम करून मतदार राजाचे मन परिवर्तन केलं. याचे मुख्य कारण म्हणजे आमदार रोहितदादा पाटील यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये त्यांना दुसरे आभास पाहावयास मिळतात. या निष्ठेमुळेच पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या उमेदवारीला प्राधान्य मिळेल असा त्यांचा दृढ विश्वास आहे. कुमार दाजी पाटील हे केवळ राजकारणी नसून ते निष्ठा, सेवा आणि शिक्षणाचा त्रिवेणी संगम आहेत. म्हणूनच त्यांची उमेदवारी ढालगाव गटासाठी आशा घेऊन येईल असं चित्र आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.